आता आपण सांगलीच्या स्फूर्ती चौकामध्ये आहोत। स्फूर्ती चौक हा म्हणजे गव्हर्नमेंट कॉलनीतला या सुशिक्षित कॉलनी मधला एक प्रसिद्ध असा चौक। या नागरिकांच्या पाठीमागे जो रोड आहे, या स्फूर्ती चौकापासून आलदार चौक म्हणजे सांगली मिरज रोडला जो टच होतो त्या ठिकाणचा आलदार चौक, या आलदार चौक ते स्फूर्ती चौक या रोडच्या दरम्यान अशी अवस्था झालेली आहे की दोन्ही साईडला गटरींचे गाळ वगैरे काढून टाकलेलं वगैरे ठेवलेलं आहे। ती अडचण निर्माण झालेली आहे। काही ठिकाणी ड्रेनेजवाल्यांनी उकरून ठेवले ते परत मोजवलेलं नाहीये, काही ठिकाणी झाडी उगवलेली आहे, काही ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या घरातलं वेस्ट साहित्य आणून टाकलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये या रोडला जी काही रुंदी आहे ती निम्म्यावर झालेली आहे। परिणाम असा झालेला आहे की या रोडमध्ये येणारी लोकांची टू व्हीलरची संख्या आहे, त्यांना जर काय प्रॉब्लेम झाला किंवा समोरच्या माणसाला हात करत थांबायचं म्हणलं तर तो रस्त्यावरतीच थांबतो। बाजूला मस्त जागा आहे पण तो जाऊ शकत नाही कारण तिथे अस्वच्छता आहे। तर माझी महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की जेणेकरून आरोग्य विभाग किंवा त्या आरोग्य विभागालाच विनंती आहे की हा रोड तुम्ही जर साफ केला की तुमच्याकडे यंत्रणा आहे, जेसीबी आहे, तुमच्याकडे छोटा डोझर आहे, याच्या माध्यमातून जर तुम्ही ही साफसफाई जर केली तर या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये येणाऱ्या लोकांना खूप काही चांगला तो रस्ता मिळू शकतो। यासाठी तुम्हाला तो डांबरीकरण म्हणत नाही आम्ही किंवा कोणताही फंड घाला म्हणत नाही, फक्त तुमच्याकडे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा वापर करून तुम्ही करावा अशी माझी विनंती आहे। मी विनंती करतो या भागाचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत किंवा सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत किंवा उपायुक्त साहेब आहेत, यांनी या माझ्या मागणीचा विचार करावा, या तमाम जनतेच्या मागणीचा विचार करावा आणि स्फूर्ती चौक ते आलदार चौक याच्यामध्ये असणारी अस्वच्छता दूर करावी आणि ती दूर कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।